मकर संक्रांतीचा सण अगदी 2च दिवसावर येऊन ठेपलाय. या वर्षाची मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी येत आहे आणि आज आहे रविवार. मकर संक्रांतीला सूर्यदेवाची उपासना केली जाते. सूर्य ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण संक्रांत साजरी करत असतो. संक्रांतीचा सण साजरा करताना महिलांनी कोणते नियम पाळायचे, कोणत्या चुका टाळायचे हे आता आपण बघूयात. मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजेच 6:20 असणार आहे. आणि हा 3:26 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्हाला दानधर्म करायचा आहे. तुम्ही दानधर्म याच वेळेत करू शकता. हिंदू धर्मात संक्रांती ही एक देवता मानली गेलेली आहे. प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये तिच्या गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला आहे. वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईचे फूल तसेच पायस ती भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहेत. आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. संक्रांतीच्या या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद आणि मान हा वाढत असतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे हे सगळं काही वर्ज्य आहे. संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, तर स्त्रीच्या जीवनाशी जोडलेली एक अतिशय सूक्ष्म आणि शक्तिशाली परंपरा आहे. या दिवशी केलेली छोटीशी चूकसुद्धा संपूर्ण वर्षभर परिणाम दाखवते, असं आपलं पूर्वज सांगून गेलेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत असे 20 नियम जे प्रत्येक महिलेनं संक्रांतीच्या दिवशी आवर्जून पाळले गेलेच पाहिजेत. हे नियम अंधश्रद्धा नसून अनुभवातून आलेले, पिढ्यानपिढ्या चालत आलेले जीवनाचे गुपित आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नियम असा आहे जो फार कमी महिलांना माहीत आहे, पण तो पाळल्यास घरात कधीही लक्ष्मीची कमतरता भासत नाही. संक्रांतीच्या दिवशी महिलांनी सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे या दिवशी कोणते रंग घालावेत आणि कोणते रंग टाळावेत. संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस चुकूनही तुम्ही घालू नका, असं आपल्या आजी आजोबांकडून सांगितलं जातं. कारण या दिवशी सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात आणि पिवळा रंग या दिवशी उष्णतेचं असंतुलन वाढवतो. या उलट लाल, हिरवा, गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचे कपडे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक मानले जातात. विशेषतः लाल आणि हिरव्या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या हातातील ऊर्जा सक्रिय होते. त्यामुळे घरात आनंद, समाधान आणि सकारात्मकताही वाढत असते. संक्रांतीच्या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणं फार महत्त्वाचं मानलं जातं. या स्नानामुळे शरीराबरोबर मन देखील शुद्ध होतं. स्नानानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्यास आपल्या आयुष्यातील जे काही अडथळे आहेत ते हळूहळू दूर होऊ लागतात. या दिवशी केस मोकळे ठेवू नयेत. केस नीट वेणी आणि अंबाड्यात बांधावेत, कारण मोकळे केस अस्थिरतेचं प्रतीक मानलं जातं. कपाळावर कुंकू लावणं अत्यंत आवश्यक आहे. कुंकू देखील केवळ सौंदर्यासाठी नसून ते स्त्रीच्या आज्ञाचक्राला जागृत करतं. संक्रांतीला महिलांनी शक्यतो उपवास करावा किंवा सात्विक अन्न घ्यावं. या दिवशी मांसाहार, मद्यपान, फार तिखट किंवा आंबट पदार्थ हे टाळावेत. तीळ आणि गूळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि संबंधांत गोडवा वाढत असतो. म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं.
या दिवशी महिलांनी घरात भांडणं, रडारड किंवा नकारात्मक बोलणं टाळावं. संक्रांतीला बोललेला प्रत्येक शब्द वर्षभर परिणाम करतो असं मानलं जातं. त्यामुळे नेहमी गोड बोलावं, शांत राहावं आणि मनात कोणताही द्वेष ठेवू नये. दानधर्माला या दिवशी विशेष महत्त्व आहे. महिलांनी शक्य असल्यास तिळाचे लाडू, उबदार कपडे, भांडी किंवा धान्य दान करावं. दान करताना मनापासून ते दान स्वीकारा असं म्हणणं फार शुभ मानलं जातं. संक्रांतीच्या दिवशी महिलांनी घराच्या उत्तर दिशेला दिवा लावावा. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे तिथे प्रकाश ठेवल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. घर स्वच्छ, सुगंधी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अस्ताव्यस्त घरात लक्ष्मी थांबत नाही असं शास्त्र सांगतं. या दिवशी महिलांनी कोणालाही रिकामे हाताने पाठवू नये. आलेल्या व्यक्तीला थोडंसं गोड तरी द्यावं. तसंच शिवणकाम, केस कापणं, नखं कापणं किंवा झाडांना तोडणं ह्या गोष्टी टाळाव्यात. संक्रांतीच्या रात्री महिलांनी झोपण्याआधी मनात कृतज्ञता व्यक्त करावी. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी आभारी आहे अशी भावना ठेवल्यास पुढील वर्ष हे भरभराटीचं जातं. अशी ही संपूर्ण माहिती यावर्षी मकर संक्रांतीची आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. मग ते शास्त्रानुसार संक्रांत कशी साजरी करायची असो किंवा त्याची काही सायंटिफिक रिझन असो, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या. यासोबतच संक्रांतीला काही ठराविक नियम आहेत तर ते पाळावे लागतात. यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे, त्यामुळे पिवळा रंग वर्ष आहे. पण आपण जी हळदी कुंकू लावतो त्याची हळद ही पिवळ्या रंगाची आहे. तर मग हळद वापरावी का नाही हा मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट ही की संक्रांतीनं केशराचा टिळा लावलेला आहे म्हणून केशरी रंगही वापरायचा की नाही, तर हा मोठा प्रश्न खूप साऱ्या महिलांना आहे. तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही दागदागिने घालू शकता, कारण त्याचा रंग पिवळा नसून सोनेरी रंग असतो. त्यामुळे दागदागिन्यांचा विषय येत नाही. तुम्ही कुंकू वापरू शकता, पण हळद जिथं आहे ना, तर ती हळद ही पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळं हळद वापरायची का? तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. तर त्या पुण्यकाळामध्ये तुम्ही हळद कुंकू हे वापरू शकता. हळद कुंकवाशिवाय संक्रांत ही अपूर्ण आहे, कारण संक्रांत हा सौभाग्याचा सण आहे. प्रत्येक महिला ही आपल्या पतीचं दीर्घायुष्य लाभावं म्हणून संक्रांतीचं हे व्रत करत असते आणि सुगड पूजन करत असते. त्यामुळं हळद कुंकू हे तुम्ही पुण्यकाळात लावू शकता. शक्यतो संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे त्याच टायमिंगमध्ये तुम्ही सुगड पूजन किंवा विड्यांची जे पूजन असतं तर ते करा आणि त्याच काळात तुम्ही ओवसा घेऊ शकता. आणि रंगातचाच विचार केला तर फक्त पिवळाच रंग नाही, तर केशरी रंगही आपल्याला वापरायचा नाही आहे, कारण केशराचा टिळा हा संक्रांतीनं लावलेला आहे. त्यामुळे केशरी रंग आपल्याला वापरायचा नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे सोन्याचे दागिने तुम्ही वापरा. मी मगाशीच सांगितलं की त्याचा कलर सोनेरी आहे, पण तुम्ही मोत्याचे दागिने वापरू शकत नाही, कारण संक्रांतीने मोती परिधान केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने वापरू नका. मी सांगितलेली सगळी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. धन्यवाद.